गाडी घेऊन जाईल काय बोलायची बोल घेतो मित्र हो, हे आहे इंद्रायणी आणि या इंद्रायणीच्या काठावरती एवढं असं बांधकाम केलेलं आहे. पलीकडे खूप मोठं एक मंदिर दिसतंय, खूप मोठं मंदिर आहे. या इंद्रायणीमध्ये ज्ञानेश्वर माऊलीच्या आईवडिलांनी आत्महत्या केलेली आहे. नमस्कार मित्र हो, आपण आता आळंदी या ठिकाणी आलेलो आहोत आणि माऊलीचं आपल्याला दर्शन घ्यायचंय. माऊली या इथे आहे. आता आपण दमादमानं माऊलीकडे जाऊ आणि दर्शन घेऊ. चला. माऊलीकडे चाललोय आपण. माऊलीचं आपण दर्शन घेणार आहोत. हा माऊलीच्या समोरचा परिसर आहे. हा सर्व परिसर तुम्हाला दाखवणार आहे माऊल मित्र हो. आणि होतापर्यंत व्हिडिओ पाहताना सर्व व्हिडिओ पहा. दर्शनाला ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस एक गणपती बाप्पाचं मंदिर लागतं. आपले गणपती बाप्पा आहेत. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं की आपण लगेच माऊलीचं दर्शन घेणार आहोत. हे गणपती बाप्पा आहेत. मी पण दर्शन घेतो गणपती बाप्पाचं. पेढ्याची दुकान आहे इथे. रसवंती पण सुद्धा जवळच आहे माऊलीच्या समोर. आणि आता हे माऊलीला जायची पहिली पायरी आपली लागलेली आहे. या पायऱ्यानं आपण चाललोय आता. हा पूर्ण माऊलीचा परिसर आहे.
श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी हे समोरचं गेट आपण या ठिकाणी पाहतो। हे सगळे फुलांचे दुकानं, पेढ्यांचे दुकानं, माळी हे सर्व या ठिकाणी आहेत आणि माऊलीच्या मूर्ती पण सुद्धा या ठिकाणी विक्रीला आहेत। अति सुंदर ज्या माऊलीनं अतिशय कमी वयामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली ती ही ज्ञानेश्वर माऊली। हे माऊलीचं समोरचं गेट आहे। माऊलीसाठी आपण आता इथे हार आणि पेढा वगैरे घेतलेला आहे। माऊलीला हार घालायचंय, माऊलीला दर्शन घ्यायचंय। चला, हा दरवाजा आहे इथे। चला चला, पूर्ण तरी काम आहे माऊलीचं। चला माऊली, माऊली चला माऊली, माऊली माऊली चला माऊली। आता माऊलीच्या या गाभाऱ्यामध्ये आलेला आहोत। हे माऊलीचं मंदिर आहे, पूर्ण दगडाचं बांधकाम केलेलं आहे। माऊलीचं दर्शन थोडंसं आपण आरामशीर घेऊ, होतापर्यंत तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न मी करतो। इथे गरुड मंदिर आहे माऊलीच्या समोर आणि विशेषमध्ये माऊलीला कोणी गेलं नाही असं होऊ शकत नाही। सरासरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून लोक माऊलीच्या दर्शनासाठी येतात आणि माऊलीला चांगल्या प्रकारे मानतातही सुद्धा। माऊलीचा गुणही सुद्धा लोकांना आलेला आहे। ज्या माऊलीनं आपल्या कमी वयामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली, भगवद्गीता जी आहे ती भगवद्गीता ही ज्ञानेश्वरी स्वरूपातमध्ये माऊलींनी समजून सांगितलेली आहे। जो माऊलीची ज्ञानेश्वरी वाचतो त्याला खूप काही पुण्य मिळतंय। या ठिकाणी एकनाथ गाथा जो आहे तो या ठिकाणी हे केलेला आहे, हे बघा। आणि हा जो गाभारा आहे तर हा गाभारा पूर्ण माऊलीच्या कृपेनं इथं उभा राहिलेला आहे। यात्रेच्या टायमाला ज्यावेळेस तुम्ही येता इथे त्यावेळेस इथे तुम्हाला काही पाहायला पण सुद्धा मिळत नाही। हा एक दरवाजा आहे बाहेरून आतमध्ये येण्याचा आणि हे जे बाबा आहेत ते ज्ञानेश्वरी गाथा आपल्या डोक्यावर घेऊन चाललेले आहेत। त्यांच्या डोक्यावर ज्ञानेश्वरी आहे। हे इकडे लाईन लागलेली आहे, आपल्यालाही सुद्धा लाईनमध्ये लागायचे। आणि हा जे दिसतंय माऊलीचं सोन्याचा कळस, हे माऊलीचं मंदिराचा कळस आहे। हे पण मंदिर आहे। तर हा आपण जर लाईनीला लागलो तर आपल्याला तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो पाहायला मिळणार नाही।
हा पूर्ण परिसर माऊलीचा आहे आणि या परिसराच्या आतमध्ये माऊलीचं मंदिर मात्र या ठिकाणी आहे. मित्र हो, तुम्ही कदाचित आळंदीला जर आला नसाल तर हा व्हिडिओ मात्र नक्की बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला माऊलीचं दर्शन झालंय असं तुम्हाला भास होईल आणि माऊली तुमच्यावर प्रसन्नही सुद्धा राहील. हा एक मोठा मागचा खूप मोठा भाग आहे, खूप मोठा परिसर आहे, खूप मोठी बिल्डिंग आहे आणि हे अतिशय जुन्या याच्यानुसारच बांधलेली आहे. दगडं गिगडं तयारीनेच बांधलेली आहे, जुन्या पद्धतीनं बांधलेली आहे. खरंच एक तुम्ही थोडीशी कल्पना करा की आपण एक घर बांधू शकत नाही आणि इथे माऊलीच्या कृपेने त्या काळामध्ये लोकांकडे पैसे नव्हते. पैसे नसूनही सुद्धा लोकांनी एवढाले बांधकाम या ठिकाणी करोडो अब्ज रुपयाचे काम केलेलं आहे. हे बघा, चला वरी जाऊ आपण. वरचं शेत आहे पूर्ण या ठिकाणी. आणि इथं जे माऊली दाखवलेली आहे, विठ्ठलाचा फोटो वगैरे, हा विठ्ठलाचा फोटो आहे आणि पायथ्याचे माऊलीचा फोटो आहे. आणि या ठिकाणी मुक्ताई जे मंदिर आहे हे मुक्ताईचं मंदिर आहे आणि ह्या आतमध्ये जे आहे ते मुक्ताई आहेत. त्या मुक्ताई आहेत. तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मुक्ताईचं दर्शनही सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं. हे दर्शनाला लागायची लाईन आहे. माऊली ज्यावेळेस आपण माऊलीचं दर्शन करून येतो त्यावेळेस इकडे एक सिद्धेश्वरचं मंदिर लागतं आतमध्ये. हे सिद्धेश्वरचं मंदिर आहे आणि माऊलीचं दर्शन ज्यावेळेस करून येतात त्याची लाईन आहे. आता इथं दर्शन सिद्धेश्वरचं दर्शन झालं तर मग हा जो दरवाजा आहे त्या दरवाजातून बाहेर पडलं एकदा ना की मात्र मग माणूस जरा फ्रेश होतो. आपणही सुद्धा दर्शन घेऊ. बाहेर आलं दरवाजातून की माऊली अन्नपूर्णा इकडे दिसते. आपण तिथेही सुद्धा जाणार आहोत.
बारीचं दर्शन आणि भोजन या ठिकाणी मिळते अन्नपूर्णा. इथं भोजन आहे. इथे आपल्याला पूर्ण व्हिडिओ काढण्याचं परमिशन नसल्यामुळं आपण थोडक्यामध्येच महाप्रसादाला लाईन चालली ते आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. चला. आणि हा जो पिंपळ आहे या पिंपळाच्या बाजूला दगडी ओटा केलेला आहे. हा दगडी ओटा आहे. बरोबर आपलं चॅनल आहे यूट्यूबला, पटलं तर ह्या चॅनलचा पाहायचा आणि सबस्क्राईब करायचं. मारुती राहायचा आहे. दगडी ओटा आहे, त्याला मारुती आहे, मध्यवर्ती पिंपळाचं झाड आहे. इथे कोपऱ्यामध्ये पिण्याची व्यवस्था, पाण्याच्या पिण्याची व्यवस्था केलेली आहे. जे काम आहे पूर्ण दगडी काम आहे. हे माऊलीचं मंदिर आहे, एकाच कलरचं आहे, तसे वेगळे वेगळे कलर केलेले नाही. हे दर्शनासाठी लागणारी लाईन आहे, ज्यावेळेस जास्त गर्दी होते या ठिकाणी. हा एक दरवाजा आहे. कोणता दरवाजा म्हणतात त्याला? हा, पान दरवाजा. पूर्ण दर्शन तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. हे अजान बाग ज्या ठिकाणी म्हटलं जातं ती या ठिकाणी आहे. आता हा व्हिडिओ मी तुम्हाला अगोदर दाखवतोय. मी पण सुद्धा माऊलीचं दर्शन घ्यायचं राहिलो आणि हे सर्व झाल्याच्या नंतर मी माऊलीचं दर्शन घेणार आहे. या ठिकाणी वरती असे सुंदर कोरीव काम या ठिकाणी दाखवलेलं आहे. तुम्ही थोडंसं बारकाईनं बघण्याचा प्रयत्न जर केला हे बघा. माझं नाव रामप्रसाद जांभूळकर. खरंच सर तुमची उंची आहे 168 सेंटीमीटर. 168. तर आता आपण तुमची गाव लोणा. तुमची वय किती आहे तुमचं? या ठिकाणी आपण जे आता उंची मोजली आणि हे जे मशीन आहे या ठिकाणी देणगी आहे. वेगवेगळ्या दिंड्या असतात. देणगी महाराज आपली करता का तर ठेवा की आमची पावती फाडता का? बर बर. आपणही सुद्धा इथे देणगी देतोय माऊलीला. असं काही नाही की चॅनल आपण असल्यामुळे आपण देणगी देतो, असं काही नेहमी आपण देतच असतो. माऊलीच्या पुस्तकाने नारळ मिळाले आपल्याला.
तिच्या गाभाऱ्यामध्ये असलेले हे दुकान आहे आणि विशेषमध्ये इथं सर्व ज्ञानेश्वरी मिळते. छोटे अभंगाची पुस्तकं वगैरे. ज्ञानेश्वरीला आपण पुस्तक म्हणू शकत नाही, तो एक गाथा आहे आणि पवित्र गाथा आहे. आणि हे सर्व प्रकारचे ज्ञानेश्वरीच आहे. हे भरपूर आहे. आता हे ज्ञानेश्वऱ्या कोणाला द्यायच्या का विकत दिली त्यांना असं का? काय किंमत आहे ज्ञानेश्वरीची? 350 रुपयाची एक. असं असं आता माऊलीला पूर्ण आपला व्हिडिओ काढता काढता पूर्ण एक प्रदर्शना झालेली आहे आणि आता आपण आवर्जून माऊलीच्या ह्याच्यामध्ये दर्शनाला आपण चाललो. माऊलीच्या मंदिराचा जो गाभारा आहे तो हा पूर्ण दगडाचा आहे. त्याचं बांधकामच कसं केलं मित्र हो हे काही कळत नाही. दर्शनाला आलेला माऊलीच्या दर्शनाला आलेला हा कुत्रा माऊलीच्या गाभाऱ्यामध्ये बसलेला आहे. खंडोबाचा रूप घेऊन कुत्र्याच्या रूपात खंडोबा या ठिकाणी आलेले आहे. हा परत बाहेर जाण्याचा दरवाजा आहे. मित्र हो, आपण आता दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत आणि आपण ज्यावेळेस व्हिडिओ काढायला सुरुवात केली त्यावेळेस आपल्याला कोणत्याही प्रकारचं तिथं परमिशन मिळालेली नाही आणि परमिशन मिळाली नसल्यामुळं आतला जो गाभाऱ्यातला जो कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवू शकलो नाही. जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल शेअर आणि सबस्क्राईब करण्याचं मात्र विसरू नका मित्र हो. नमस्कार.